UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, पक्षवाढीसाठी शिंदे राज्यातच राहणार। एकनाथ शिंदे राज्यातच राहणार, संध्याकाळपर्यंत शिंदे निर्णय घेतील। शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारल्यास पक्षातील कुणाला तरी उपमुख्यमंत्री करतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सर्वोच्च खुर्ची मिळत नसल्यानं शिंदेंचा चेहरा पडलेला, पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही, विजय वडेट्टीवारांचा निशाणा। महाराष्ट्राचं नेतृत्व मोदी शहांसमोर मान झुकून उभं, राज्यामध्ये कुणी काय करावं मोदी शहाच ठरवतात, मुख्यमंत्रीपदावरून संजय राऊतांची टीका। भाजपने एकनाथ शिंदेंना सत्तेमध्ये ठेवलं हेच खूप आहे, शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदावरील चर्चांवर बच्चू कडूंचं वक्तव्य। गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, एकनाथ शिंदेंची महायुतीच्या बैठकीमध्ये मागणी, सूत्रांची माहिती। भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही, गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काम आता संपलं, शिंदे अजितदादांना हवं ते कधीच मिळणार नाही, संजय राऊत यांचा दावा। आजही मुंबईमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक, आजच्या बैठकीमध्ये मंत्रिपद ठरणार, एकनाथ शिंदेंची माहिती। भाजपच्या गटनेता निवडीनंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ठरणार, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। 3 ते 4 दिवसामध्ये शपथविधी होणार, शपथविधी उशिरा होणार म्हणणं चुकीचं, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। शिंदे गटाला नगरविकास आणि PWD खातं मिळणार, महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा। अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल, महायुतीच्या अंतर्गत बैठकीमध्ये ठरलं। प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, शिंदे गटालाही केंद्रीय मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, सगळ्यांची काळजी घेतो, महायुतीच्या बैठकीनंतर शिंदेंचं सूचक वक्तव्य। बच्चू कडूंची आज पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये तातडीची बैठक, सर्व जिल्हाध्यक्षांसह उमेदवारांनाही बोलावलं। मलिकांवरील अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासाचा तपशील सादर करा, मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश। नवीन वर्षामध्ये राज्यात 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका, 31 डिसेंबरपर्यंत मतदार याद्या देण्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचना। किरकोळ बाजारामध्ये लसणाला प्रति किलो 400 रुपयांचा दर, लसूण उत्पादन क्षेत्रामध्ये घट झाल्यानं घाऊक बाजारात लसणाचा तुटवडा। मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम, नाशिक, नगर, पुण्यामध्ये पारा 9 अंशांवर, मुंबईसह ठाण्यामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।